नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एमएस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आता सोयाबीन जे आहे ऑफलाईन पद्धतीने सोयाबीन मूग उडीद जे असेल तर ऑफलाईन पद्धतीने आपल्याला हमीभावासाठी नोंदणी चालू होती, परंतु आता मोबाईलवरती म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने आता नोंदणी चालू झालेली आहे। हमीभाव करता आपण स्वतः नोंदणी करू शकता। तर नोंदणी कशा प्रकारे करायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या अगोदर आपल्या मोबाईलमध्ये काय करायचे, आपल्याला 7/12 आणि आपल्याला आधार कार्ड हे सेव्ह करून ठेवायचे। आपल्या मोबाईलमध्ये एक फाईल तयार करायची, नंतर आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात करायची। तर मित्रांनो, चला फॉर्म कशा प्रकारे भरायचे आपण स्वतः इथं फॉर्म भरू शकता। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आल्यानंतर इथं आपल्याला प्ले स्टोअर ओपन करायचे। प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर इथं आपल्याला पहिल्यांदा इथं पाहू शकता खालती सर्च बारचा ऑप्शन दिसतंय। सर्च बार यावर क्लिक करायचं। आता इथं सर्च मध्ये आरडी फेस ॲप आपल्याला 2 ॲप्लिकेशन लागणार आहेत, आरडी फेस आणि ई समृद्धी। तर आरडी फेस सर्च करायचं, पाहू शकता अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन आहे। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली, डायरेक्टली तुम्ही यावर येऊन या पेजवर येऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। ही झाली पहिली ॲप्लिकेशन। आता दुसरी कोणती आपली महत्त्वाची आहे, कृषी ई समृद्धी आपल्याला सर्च करायचं आहे, किंवा तुम्हाला लिंक पण देण्यात आलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। आता तुम्ही जर सर्च केलं प्ले स्टोअरवरून तर 1 नंबरला ॲप्लिकेशन आहे, हेच आपल्याला डाउनलोड आणि इन्स्टॉल करून घ्यायचे। आता हे दोन्ही पण ॲप्लिकेशन डाउनलोड आणि इन्स्टॉल केलेले आहेत। आता आपल्याला ई समृद्धी हे ओपन करायचे। ओपन केल्याच्या नंतर पाहू शकता तर अशा प्रकारे इंटरफेस आपल्या समोर ओपन झालेला आहे। आता इथे आपल्याला पाहू शकता अशा प्रकारे 7 ऑप्शन दिसायला लागलेत। प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन हे आपल्याला करायचं आहे अगोदर, यावर क्लिक करा। यावर क्लिक केल्याच्या नंतर इथं आपल्याला शेतकऱ्याचं नाव टाकून घ्यायचं आहे। शेतकऱ्याचं नाव टाका, परत इथं मोबाईल नंबर आहे, परत इथं आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे। आपला इथं राज्य निवडून घ्यायचे, जिल्हा निवडून घ्यायचा, तालुका निवडून घ्यायचा आहे आणि गाव निवडून घ्यायचं आहे। गाव निवडल्याच्या नंतर आपल्याला वरती सारायचं आहे। वरती सारल्याच्या नंतर इथं आपल्याला ऑप्शन कोणतंही येणार नाही निवडायचं। तर आपल्याला इथं आता जे पीक तुम्हाला घेतलं होतं त्या पीक इथं आपल्याला निवडून घ्यायचं आहे। इथं चणा आहे, उडीद आहे, मूग आहे, सोयाबीन आहे। आता इथं आपल्याला मला सोयाबीन घालायची, तिथं सोयाबीन सिलेक्ट करतो। इतर तुम्हाला 2-3 घालायचे असेल तर ते तुम्ही इथं सिलेक्ट करून घेऊ शकता। मी सोयाबीन सिलेक्ट केलंय, या बॉक्सवर क्लिक करायचं आणि सबमिट करून टाकायचं आहे। सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला बॅक यायचंय। आपलं प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन झालेलं आहे। आता इथं आपल्याला रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे। या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर गो इट यावर क्लिक करा। तर इथं पाहू शकता आता आपलं स्टेट राज्य दाखवणार आहे, मोबाईल नंबर दाखवणार आहे, फार्मर नेम अस पर आधार कार्ड अनुसार इथं नाव पण इथं दाखवणार आहे। आता इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर मी इथं टाकून घेतो। आधार नंबर टाकल्याच्या नंतर फेस ऑथेंटिकेशन, फिंगर ऑथेंटिकेशन 2 ऑप्शन आहेत। तुमच्याजवळ मंत्र असेल, फेस धरत नसेल तर मंत्र तुम्हाला कनेक्ट करून मंत्र आरटी सर्व्हिस इन्स्टॉल करून तुम्हाला फिंगर स्कॅनवर पण इथं करू शकणार आहात तुम्ही। परत इथं फेस ऑथेंटिकेशन, तुमच्याकडे जवळ फिंगर नसेल आणि फेस इथं तुमचे डोळे धरत असेल तर त्यानुसार तुम्हाला इथं फेस हे सिलेक्ट करायचं आहे। फेस सिलेक्ट केल्याच्या नंतर ॲग्री या बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर इथं आता आपल्याला फेस स्कॅन करण्यासाठी हे ऑप्शन दिसतं, आपल्याला या बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपले पाहू शकता यावर क्लिक करायचं आहे। आता इथं 2 ॲप्लिकेशन आहेत माझ्याजवळ, तर इथं आधार फेस हे आपल्याला सिलेक्ट करायचे। हे सिलेक्ट केल्याच्या नंतर पाहू शकता आधार फेस ऑथेंटिकेशन हे ओपन झालेलं आहे। तर इथं पाहू शकता फेस ऑथेंटिकेशन झालेलं आहे। झाल्याच्या नंतर डिटेल्स फॉर आधार आपल्याला संपूर्ण डिटेल इथं दिसायला लागले। कन्फर्म डिटेल या बटनावर क्लिक करायचं आहे। या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर शेतकऱ्याची संपूर्ण माहिती इथं आलेली आहे। आपल्याला नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। तर नेक्स्ट बटनावर क्लिक केल्याच्या नंतर इथं पाहू शकता संपूर्ण माहिती इथं आलेली आहे। तुम्हाला यामध्ये काही बदल करायचे असेल तर बदल करू शकणार आहात। शेतकऱ्याची कॅटेगरी कोणती आहे ते पण इथं तुम्हाला सिलेक्ट करू शकता तुम्ही। तुम्हाला जी सिलेक्ट करायची आहे ती मी इथं जी आलेली आहे ती कॅटेगरी इथं ठेवणार आहे। ठेवल्याच्या नंतर इथं जे आहे क्लास तुमचं कोणतं आहे ते निवडून घ्या। जनरल असेल, बॅकवर्ड असेल, कोणतं असेल ते तुम्ही निवडून घ्या। इथं माझं जनरल आहे, जनरल सिलेक्ट केले। आता इथं फादर्स नेम इथं ऑटोमॅटिकली आलेलं आहे। सपोर्टिंग डॉक्युमेंट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं डॉक्युमेंट कोणतं अपलोड करायचं आहे तर तुमचं आधार कार्ड इथं अपलोड करून घ्यायचं आहे। मी इथं आधार कार्ड अपलोड करून घेतो। पाहू शकता आधार कार्ड इथं मी सिलेक्ट केलेलं आहे। आता वरती सारायचं आहे। वरती सारल्याच्या नंतर तर इथं पाहू शकता आता आपल्याला शेवटला ऑप्शन काय आले, आपण आधार कार्ड अपलोड केलेलं आहे।
आता इथं आपण आधार कार्ड डाउनलोड करून पण बघू शकता. नॉमिनी ऑप्शन दिसते तुम्हाला, तुम्ही नॉमिनी पण इथं जोडू शकता. इथं मॉडिफाय या बटनावर क्लिक करायचे. येस करायचं आहे. थोडीशी वाट बघायची आहे. आता आपलं पुढचं पेज ओपन होणार पाहू शकता. फार्मर डिटेल मॉडिफाईड सक्सेसफुली, डू वांट यू ॲड ए नॉमिनी तुम्हाला ऍड करायची का विचारलं गेलेलं आहे. तर इथं मला नॉमिनी इथं जोडायची नाहीये. नो बटनावर क्लिक करतो. आता इथं जे आहे आपली डिटेल इथं आलेली आहे. सबमिटेड युअर बेसिक डिटेल्स हॅव बीन सबमिटेड सक्सेसफुली. ही समृद्धी यू कॅन लॉग इन विथ युअर ओन टाइम पासवर्ड. ही संपूर्ण इथं माहिती आपल्याला मेसेजद्वारे देण्यात आलेली आहे. आता इथं आपल्याला बँक डिटेल ऍड करायची गरज नाहीये. इथं आपल्याला स्कीम पार्टिसिपेशन यावर क्लिक केल्यानंतर नंतर इथं आधार नंबर आपला येणार आहे, फार्मर आयडी येणार आहे, फार्मर नाव येणार आहे, मोबाईल नंबर. आता इथं स्कीम कोणती निवडायची आहे तर इथं पाहू शकता आपल्याला सोयाबीन दिसतंय. PSS सोयाबीन मधलं ऑप्शन दिसतंय तुम्हाला, हे सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं आपल्याला ज्या इयर सेशन इथं 2025 के हे ऑप्शन दिसायला लागले. तर हेच आपल्याला इथं राहणार आहे. सोयाबीन इथं आपण सिलेक्ट केली होती, तर इथं सोयाबीन आपल्याला दाखवणार आहे. आता इथं आपल्याला नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथं आता ही माहिती कोणती टाकायची, तुमचं शेत जिथं आहे तिथली माहिती टाकायची आहे. तुमचं शेत कोण्या जिल्ह्यामध्ये आहे तो जिल्हा इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे. परत इथं तालुका कोणता आहे तालुका टाकून घ्या शेतीचा. शेत कोण्या गावामध्ये आहे तो गाव इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. परत इथं सर्वे नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. सर्वे नंबर म्हणजे गट नंबर इथं टाकायचा आहे. खाता नंबर म्हणजे तुमच्या 712वर खाता नंबर असतो, तो खाता नंबर इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे. खाता नंबर टाकल्यानंतर आपल्याला त्याच्या समोर पाहू शकता ऑप्शन दिसतं आपल्याला बाणाचं, तर या बाणावर क्लिक करायचं आहे. पाहू शकता माहिती आपल्याला ही व्हेरीफाय करून घ्यायची आहे, म्हणजे यामध्ये आपली संपूर्ण माहिती बरोबर आहे का ते इथं आपल्याला चेक करायचं आणि या बॉक्सवर क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. तर इथं आपलं एकूण क्षेत्र येणार आहे आणि टोटल एरिया इथं आपल्याला दाखवण्यात येणार आहे. दाखवल्याच्या नंतर इथं आपल्याला लँड टाईप जे आहे कोणतं तुम्ही भाड्याने केलेली आहे का, जी बटाईने म्हणतात ते बटाईने केली असेल किंवा ठोक्याने केली असेल किंवा तुम्ही स्वतः मालक असाल तर ओनर या बटनावर क्लिक करायचे आणि सेंटर तुम्हाला निवडून घ्यायचे. जे कोणतं तुमचं सेंटर असेल जिथे तुम्हाला घालायची सोयाबीन ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचे. सेव्ह बटनावर क्लिक करायचे. हे पेज आपल्यासमोर ओपन झालेलं आहे. इथं आपल्याला अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये जे आहे इथं 712 अपलोड करून घ्यायचे आहे. 712 अपलोड केल्यानंतर टोटल एरिया एकर हे आपल्याला इथं 00 दाखवण्यात आले. तर इथं आपल्याला या बॉक्सवर क्लिक करायचे. पाहू शकता आपलं एकूण क्षेत्र इथं दाखवण्यात येणार आहे. आता इथं सिलेक्ट जे आहे शेतकऱ्याचं नाव इथं दाखवण्यात येईल. सर्वे नंबर, खाता नंबर, टोटल एरिया किती आहे ते दाखवण्यात येईल. इथं पाहू शकता ऍक्च्युअल सोईंग एरिया. तर आता इथं तुम्हाला जेवढं क्षेत्र आहे त्यापैकी तुमची सोयाबीन किती आहे असं इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. तर माझी पूर्ण क्षेत्र आहे त्याच्यामुळे मी इथं जेवढेला तेवढं इथं ठेवणार आहे. परत इथं आता आपल्याला सबमिट बटनावर क्लिक करायची. ही माहिती तुमची पूर्ण भरून घ्या आणि सबमिट बटनावर क्लिक करा. आर युअर शुअर युअर वांट युअर टू सबमिट अप्लिकेशन डिटेल्स, येस बटनावर क्लिक करायचे. प्लीज वेट वाट बघा. इथं पाहू शकता ई समृद्धी ऍप्लिकेशन ID इथं दाखवण्यात आले. काँग्रेस फार्मर रजिस्ट्रेशन सबमिट सक्सेसफुली, ओके बटनावर क्लिक करायचे. थोडीशी वाट बघा. आता इथं आपल्याला डॉक्युमेंट डाउनलोड सक्सेसफुली, डू यू वांट इट ओपन, ओपन बटनावर क्लिक करून PDF इथं आपली ओपन करून घ्यायची आहे. आता ही PDF ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला याची प्रिंट काढायची आहे. आता परत एकदा होम पेजवर यायचं आहे. आता इथं आपला ऍप्लिकेशन स्टेटस बघायचं असेल तर ऍप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करा. आता इथं अप्लाय झालेलं आहे आपलं, अप्लाय झालेली इथं दाखवण्यात आलेले PDF तुम्ही इथं डाउनलोड करू शकता. परत इथं जेव्हा तुमचं मंजूर होईल तर मधल्या ऑप्शनवर येऊन जाईल. पाहू शकता मंजूर पण इथं झालेलं आहे. आता इथं तुम्हाला काही सुधारित म्हणजे यामध्ये काही तुमची त्रुटी आली असेल तर इथं तुम्हाला इथं दाखवण्यात येईल. तिथं नो रेकॉर्ड फाउंड दाखवण्यात आलेला आहे. PDF पण इथं डाउनलोड केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, जी PDF आपण आता डाउनलोड केलेली आहे रजिस्ट्रेशन आपलं झाल्याच्या नंतर त्या PDF ची प्रिंट आपल्याला काढून घ्यायची. त्यासोबत आधार कार्ड, बँक पासबुक आणि आपला 712 हे आपल्याला संपूर्ण प्रिंट काढून आपल्याला बंच तयार करायचा आहे आणि आपल्याला सोयाबीन घालते वेळेस ती सोबत न्यायची आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण नोंदणी करू शकता. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण इथं नोंदणी करता आली पाहिजे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.